नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। येणाऱ्या 6 मे 2024 रोजी येत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काय सेवा करायच्या हा आपला या आधीचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्यामध्ये मी आपण चार पाच प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आहेत ज्या तुम्हाला शक्य होतील त्या सेवा आपल्याला तुम्ही करू शकता। तर आजची सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला करायची आहे। आता नुकताच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला। प्रकट दिन असो, दत्त जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, हे जे विशिष्ट हे ज्या तिथी असतात, या तिथींवर आपण त्या देवतांचे, म्हणजे आता स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिन आहे किंवा पुण्यतिथी आहे, तर आपण त्यांच्यासाठी जर का काही विशिष्ट संकल्पयुक्त सेवा केल्या तर आपल्या ह्या ज्या सेवा आहेत त्या अधिक प्रभावी होतात। कारण तो जो काळ जो असतो तो काळ त्या विशिष्ट देवतांचं जे तत्व असतं, जागृत असतं, ते त्या काळामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि आपली जी सेवा आहे ती सहजपणे आपली यशस्वी तर होतेच आणि फलदायी सुद्धा होते। तर आपल्याला काय सेवा करायची आहे हे आपण बघतो आहे। मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 प्रकारच्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यातली जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती तुम्ही जरूर करा। पण त्याहीपेक्षा एक अतिशय छान सेवा, 2 प्रकारच्या सेवा सांगणार आहे आणि त्या सेवा अशा आहे की जर का तुम्हाला खूप कष्ट आहे, अतिशय तुम्ही संकटातून जात आहात आणि ते संकट दूर होण्याचं नावच घेत नाही आहे, तर त्या संकटांसाठी जर तुमचं काही कोर्टामध्ये काम सुरू असेल, कोर्ट कचेऱ्यांचे काम अडलेले असेल, तर तुम्हाला ही सेवा करायची आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर खूप जर अडचणीमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही या या कालावधीमध्ये ह्या सेवा करायच्या आहे। तर ही सेवा आपल्याला कशी करायची, तर 11 दिवस आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। तुम्ही 21 दिवस देखील करू शकता। तसं म्हटलं तर असा काही ठराविक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला असं विशिष्ट दिवस, विशिष्ट वार असं असायलाच पाहिजे असं जरुरी नाही। तुम्ही कधी पण महाराजांची सेवा ही करू शकता। तुम्ही ज्या वेळेस महाराजांची सेवा कराल त्यावेळेस महाराज आपल्या सेवेला ओ द्यायला किंवा सेवेला हात द्यायला धावूनच येतात। आपल्या भक्तांच्या पाठीशी ते सदैव असतात आणि याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्तांनीही घेतलेली आहे। येणाऱ्या चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। पुण्यतिथी म्हणजेच त्यांचा महानिर्वाण दिन आहे। त्यांनी या जगातील आपलं जे सगुण रूप आहे ते सगुण रूप नष्ट करून ते निर्गुण रूपामध्ये प्रवेश केला होता आणि त्याच निमित्ताने आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत। तर सेवा अगदी सोपी आहे। तुम्ही 11 दिवसांच्या करा किंवा 21 दिवसांची सुद्धा करू शकता। आता 21 दिवसांची सेवा ही काही आपण आता सध्या करू शकत नाही, कारण आता 15-16 दिवस राहिलेले आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी यायला। जर तुम्हाला 21 आवर्तन करायची असेल तर तुम्ही सकाळी 1 आवर्तन आणि संध्याकाळी 1 आवर्तन अशा पद्धतीने 21 आवर्तनाची किंवा 21 दिवसांची ही सेवा करू शकता। जर नसेल जमत तर तुम्ही 11 दिवसांची सेवा करा। तर सेवा काय करायची आहे, आणि ही सेवा फक्त आणि फक्त जो खूप त्रासामध्ये आहे, खूप कष्टामध्ये आहे, खूप संकटामध्ये आहे त्यांच्यासाठी ही सेवा आहे। तर घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे दत्त महाराजांचं अतिशय प्रभावी आणि अतिशय पॉवरफुल असं स्तोत्र आहे। घोर म्हणजे अतिशय, कष्टोद्धारण, कष्ट म्हणजे संकट आणि कष्टोद्धारण म्हणजे कष्टाचं उद्धरण करणारं, म्हणजे घोर कष्टांचं उद्धरण करणारं हे स्तोत्र आहे। तसं हे घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं 52 पाठ करण्याचा प्रघात आहे। 52 पाठ याचे करावे लागतात। पण अशा विशिष्ट कालावधीमध्ये जर का आपण संकल्पयुक्त 21 किंवा 11 जर याचे पाठ किंवा आवर्तन केले तर निश्चितच ही सेवा आपल्याला फळदायी ठरणार आहे आणि हे जे स्तोत्र आहे हे आपल्याला कार्य करण्यास हे स्तोत्र बाध्य होणार आहे। तर तुम्ही घोर कष्टोद्धारण हे स्तोत्र तुम्ही 11 दिवसाचा संकल्प घेऊन दररोज एकदा करू शकता, किंवा दुसरं एक स्तोत्र आहे ते म्हणजे दत्त बावन्नी। दत्त बावन्नी ही 52 ओव्यांचं दत्त महाराजांचा श्लोक आहे। तुम्ही ही दत्त बावन्नी ही देखील अतिशय
दत्त महाराजांची आवडती आणि अगदी थोडक्यात दत्त महाराजांची जर तुम्हाला सेवा करायची असेल किंवा दत्त महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांची जर सेवा करायची असेल तर तुम्ही दत्त बावन्नीचा देखील 11 आवर्तन किंवा 11 दिवसाचा संकल्पयुक्त सेवा करू शकता। आता ह्या सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे, तर सेवा जर तुम्ही ठरवलं की 11 दिवसांचं आपल्याला आवर्तन करायचं आहे तर निश्चित तुम्ही एक वेळ ठरवून घ्या। तुम्ही जर सकाळी करत असाल, सकाळी तुम्ही ज्या वेळेस केली तर त्याच वेळेस तुम्हाला 11 दिवस ती सेवा करायची आहे। संध्याकाळी जर तुम्ही केली, संध्याकाळी 6 वाजता जर आपण ही सेवा केली तर दररोज संध्याकाळी 6 वाजता ही सेवा जर तुम्हाला करायची आहे। जर तुम्हाला 21 आवर्तन याची करायची आहे तर तुम्ही सकाळची एक वेळ निश्चित ठरवून घ्या किंवा संध्याकाळची एक निश्चित वेळ ठरवून घ्या किंवा सकाळचीच तुम्ही एका वेळेस तुम्ही 2 आवर्तन घेऊ शकता। अशा पद्धतीने म्हणजे सांगायचा उद्देश असा की तुम्ही ज्या वेळेला सेवा कराल पहिल्या दिवशी तीच एक निश्चित वेळ ठराविक करून आपल्याला ही सेवा करायची आहे। फक्त 12 ते 12:30 दुपारी जी दत्त महाराजांची भिक्षा मागायची वेळ असते त्या वेळेमध्ये सेवा ही आपल्याला टाळायची आहे। असे आपल्याला 11 दिवस सेवा केल्यानंतर आपल्याला आणि सेवा करताना एक तुपाचा दिवा आणि एक उदबत्ती प्रज्वलित करूनच आपल्याला सेवा करायची आहे। सेवा करताना संकल्प करायचा आहे, वेळ निश्चित एकच पाळायची आहे। असं 11 दिवस आपली संकल्पयुक्त सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला केंद्रामध्ये अर्पण करायचा आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की मी अशी अशी आपली सेवा केलेली आहे आणि ह्या कारणासाठी केलेली आहे, आपण आपला कृपाशीर्वाद मला द्यावा। किंवा ही सेवा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना घरी गोडाचा नैवेद्य तर अर्पण करायचा आहे। आपण पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण काहीतरी गोडाचा स्वयंपाक महाराजांच्या आवडीचे पदार्थ आपण करणारच आहोत, तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि एखादी सुवासिनीला आपल्या घरी बोलून तिला तो गोडाचा नैवेद्य थोडासा द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या सेवेचं उद्यापन म्हणूया आपण हे पूर्ण करायचं आहे। अशा ह्या 2 सेवा झाल्या आणि तिसरी एक सेवा सांगायची झाली ती म्हणजे गुरुचरित्र, श्री गुरुचरित्राचं पारायण। गुरुचरित्राचं पारायण हे दत्त जयंती, प्रकट दिन, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या निमित्ताने प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जिथे जिथे स्वामी भक्त आहेत तिथे तिथे होत असतं। तर या वर्षीचा म्हणजे 6 मे 2024 ला जी पुण्यतिथी येत आहे त्याचा सप्ताह कालावधी आहे 30 एप्रिल ते 6 मे। तुम्ही 30 एप्रिल ते 6 मे या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे करू शकता। गुरुचरित्राचं पारायण करताना जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तरच तुम्ही एक धान्य फराळ करू शकता आणि जर तुम्हाला झेपावत नसेल, तुम्ही संकल्प केला नसेल तर एक धान्य फराळ केला नाही तरी चालेल। तर अशा ह्या 3 सेवा होत्या आणि गुरुचरित्राविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आज संध्याकाळी मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राविषयी कुठलीही शंका राहणार नाही। गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, गुरुचरित्राची योग्य मांडणी कशी करायची पूजेची, केंद्राप्रमाणे गुरुचरित्राच्या पूजेची मांडणी कशी करायची, गुरुचरित्राचं पारायण कोण करू शकतं, स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं का, कोणी म्हणतं स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं नसतं, पण स्त्रिया जर गुरुचरित्राचं पारायण करत असतील तर स्त्रियांनी कोणत्या गुरुचरित्राचा ग्रंथ वाचायचा, केंद्राच्या पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही तर नक्की संध्याकाळचा व्हिडिओ चेक करा। त्याचप्रमाणे परान्न म्हणजे काय, परान्नाचे दोष काय असतात, थोडक्यात संपूर्ण गुरुचरित्राविषयीचे प्रश्न मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा आणि शक्य झाल्यास 30 एप्रिल ते 6 मेच्या ह्या गुरुचरित्राचे पारायण जरूर करा।